नमस्कार. रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि राखी पौर्णिमेचं निमित्त साधून आज ही प्रेस घेतली जाते. त्याचं कारण आहे की महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिलांच्यावरचे अत्याचार हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, आम्ही तुमच्या भगिनी आहोत. तुमच्या घरात तुमची माता आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि म्हणून या देशातल्या 50% महिलांच्या अत्याचारावरती आम्ही आवाज उठवतच आहोत. पण तोच आवाज तुम्ही सुद्धा गंभीरपणानं उठवावा ही माझी कळकळीची विनंती आहे. सातत्यानं असे अत्याचार घडत आहेत, त्या वेळेपुरतं मर्यादित आपण त्याच्यावरती भाष्य करतो आणि त्या भाष्यानंतर मात्र पुन्हा सगळं समाजबाण शांत होते. आज काही घटना मी तुम्हाला सांगणार आहे. 18 ऑगस्टला पिंपळवाडी जुन्नर येथले आरोपी आहेत. मुलगी बरी नसल्याने, तब्येत बरी नसल्याने शाळेला गेली नव्हती. शेजारचा नराधाम आला आणि त्यानं तिला बाहेर जायचंय असं सांगून त्या मुलीवरती अत्याचार केला. नसरापूरची घटना आपल्या सर्वांनाच माहीत आहे. 1 मे 2026ला म्हाळुंगे MIDC पोलीस हद्दीमध्ये एका चिमुकल्या पोरीवरती हा अत्याचार झाला. कल्याणमध्ये एका घरात 4 अल्पवयीन मुलींना बांधून ठेवून त्यांच्यावरती अत्याचार केला. 28 फेब्रुवारी 2023 चंद्रपूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. लोहा तालुक्यात नांदेड येथे ऑगस्ट 2026 मध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार केला. शहापूर ठाणे ऑगस्ट 2026 इथे स्वयंपाकाने एका अल्पवयीन मुलगी स्वयंपाकघरात अत्याचार केला त्या मुलीवर आश्रमशाळेत. आणि वाकड, पिंपरी चिंचवड आणि इथे 2026 मध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीने 2 अल्पवयीन बहिणींवरती अत्याचार केला. ह्या काही घटना आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. या एवढ्यासाठी की एका बाजूला महिला सक्षमीकरणाकडे चाललेला देश आहे असं दाखवलं जातंय, आणि दुसऱ्या बाजूला अल्पवयीन मुली असतील, स्त्रिया असतील, अशा मुलींच्यावरती अत्याचार घडवले जातात, केले जातात. आणि सरकार म्हणजे ज्यांच्याकडे हे गृहमंत्री पद आहे ते सरकार ह्याच्यातून कुठूनही एखादा आरोपी त्यांनी पकडलेला आहे, त्याला शिक्षा केलेली आहे असं एकही सध्या उदाहरण नाही. अगदी बघायला गेलं तर ठाण्यामध्ये जी घडलेली घटना होती, ज्या आरोपीचा पोलीस कैदेत असताना मृत्यू झालेला आहे, तिथं सुद्धा आज आपल्याला काही सापडलंय असं वाटत नाहीये. तर रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही रक्षेची मागणी करत आहोत की आमच्यावरती असणाऱ्या अत्याचारावरती आज आम्हाला आवाज उठवावा लागतोय. स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी सुद्धा अजूनही आम्ही अत्याचार सहन करतोय. नॅशनल क्राईम रेकॉर्ड प्रमाणे अहवालानुसार बाळ गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सध्या आघाडीवरती आहे. त्याच्यापेक्षा आणखीन एक पुढची गोष्ट सांगते की याच महाराष्ट्रातून 1 लाखाहून अधिक मुली गायब आहेत आणि त्यांच्या रेकॉर्डवरच्या गायब आहेत. संसदेमध्ये सांगितलेला हा आकडा आहे, म्हणजे न सांगितलेला आकडा किती भयानक असू शकतो. बरं, ह्या मुलींना माझा असा आरोप आहे की ह्या मुलींना विकलं जाते, म्हणजे विक्री केली जाते अशा मुलींची, आणि त्या मुली नंतर सापडत नाहीत आणि त्यांना वाईट मार्गाला लागून त्यांचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त केलं जाते. अशा वेळेला समाज माध्यमांनी, नागरिकांनी आणि प्रशासनानं सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा आमचा पहिला मुद्दा. दुसरा, आपल्या जेवणात आता चहा पिण्याची सुद्धा गोष्ट राहिलेली नाही. आलेल्या पाहुण्यांना आपण चहा विचारायचा का नाही अशी अवस्था आहे. माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात 12 साखर कारखाने आहेत आणि आज साखरेचा आठवड्याभरामध्ये साखरेचा भाव 40 रुपयेवरून 70 रुपयेवरती गेला. म्हणजे अशी काय घटना घडली की ज्याच्यामुळे एवढी साखर महागली? गणेश चतुर्थी आली आहे, दसरा आलेला आहे, दिवाळी आलेली आहे. अशा काळामध्ये महागाईनं उच्चांक गाठलेला आहे. गृहिणीला घर कसं चालवायचं याची आता भ्रांत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, फक्त साखरेचीच महागाई झाली आहे का? तर नाही. महागाई 80 रुपये किलो तांदूळ आहे, 200 रुपये किलो तेल आहे, गोड तेल, पेट्रोल. म्हणजे एका बाजूला इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल असं सांगितलं,
आणि दुसऱ्या बाजूला निर्माण केलेल्या इथेनॉलमुळे गाड्या खराब झाल्या, हा दुसऱ्या बाजूला. म्हणजे इथेनॉलमुळे ना शेतकऱ्याचा फायदा झाला, इथेनॉल मिसळीमुळे ना नागरिकांचा फायदा झाला. विकासाच्या नावावरती या देशाला पूर्णपणानं असं कचाट्यात पकडलेलं आहे की त्यांना हालचालच करू नये. गाडीत पेट्रोल घालताना 10 वेळा विचार करायची वेळ आहे. काल परवा आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला इथेनॉल मिश्रित पेट्रोल नको, पण इथेनॉल मिश्रित पेट्रोल व्यतिरिक्त आमच्याकडे साधं पेट्रोल अवेलेबल नाही असं स्पष्टपणानं सांगितलं गेलं. म्हणजे ही तर चूक आहे ना. आम्हाला तुमचं इथेनॉलचं पेट्रोल नको असेल तर तुम्ही ते द्यायला पाहिजे. आमचं जे पेट्रोल आम्हाला पाहिजे ते, आम्हाला भेसळीचं पेट्रोल नको आहे, आमच्या गाड्या खराब होत आहेत. त्याकडेही दुर्लक्ष झालंय. आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरती परवाच राहुल गांधी असं म्हणाले, दाल में कुछ काला नहीं तो पुरी दाल ही काली है. तेव्हा मला एवढंच आपल्या बांधवांना सांगायचं आहे, पत्रकारांना जास्त करून. आम्ही आता लोक म्हणतात की आंदोलनासाठी तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे, सगळेजण म्हणतात. तुम्हाला एक आठवण म्हणून सांगते, 1973चा मृणाल गोरेंनी काढलेला मुंबईतला मोर्चा होता, लाटणं मोर्चा. त्या मोर्चाला 1,00,000 महिला महाराष्ट्रातून गेल्या होत्या. 1,00,000 महिलांचा लाटणं मोर्चा. आणि सरकारला वाकावं लागलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना त्या मोर्चाच्या सामोरं येऊन आश्वासन द्यायला लागलं होतं की आम्ही महागाईवरती नियंत्रण ठेवतो. बरं, त्या काळात 30 रुपये गोडं तेल होतं, त्याचाच आज 200 रुपये दर झालेला आहे. तरी महिला का बाहेर येत नाहीत? तर महिलांना गुंतवून ठेवलेला आहे टीव्ही, तिथल्या त्या मालिका, 1500 रुपये, स्वप्न. यामध्ये या महिला इतक्या प्रमाणात गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत. पण मी सांगते, जसा परवा जेनजीनं उद्रेक केला दिल्लीमध्ये, परवा पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ज्या जेनजीच्या मुली उतरल्या होत्या, त्याच्यावरून येणारे दिवस सरकारसाठी काही चांगले आहेत असं वाटत नाही. आणि तिसरा शेवटचा मुद्दा मी मांडणार आहे, मनुस्मृतीचा. मनुस्मृती आम्हाला का नको आहे? लोकांनी बऱ्याच सांगितले की राहुल गांधींनी हा मुद्दा का उचलला. मनुस्मृतीमध्ये 4 मुद्दे असे आहेत की दलित आणि दलिताच्या खालचा जो वर्ग आहे त्याला, दलितांना आमच्याजवळ येण्याचा अधिकार नाही. ते शूद्रातले शूद्र आहेत, त्यांची तुलना त्यांनी जनावरांच्या बरोबर केलेली आहे. हे मी स्पष्टपणे मनुस्मृती वाचून तुम्हाला सांगत आहे. मनुस्मृतीमध्ये त्यांनी सांगितलंय की ब्राह्मणांच्या नंतर क्षत्रिय आणि क्षत्रियाच्या नंतर वाणीन, वाणींच्या नंतर जो खालचा वर्ग आहे तो सगळा वर्ग हा आमचा गुलाम आहे, त्याला जनावरांच्या इतकी सुद्धा किंमत दिली नाही पाहिजे, अशी सांगणारी मनुस्मृती. स्त्रीला तर त्याने असं म्हटलंय, शूद्रातिशूद्र, म्हणजे दलितांच्या नंतरचा जो कोण असेल प्राणी तो म्हणजे आम्ही महिला, त्यांना तर शून्य किंमत दिली पाहिजे. त्यांचा आवाज नवऱ्यानं घरात दाबला पाहिजे, वडिलांनी दाबला पाहिजे. तिनं पहिला वडिलांचं ऐकलं पाहिजे, मग भावाचं ऐकलं पाहिजे, नवऱ्याचं ऐकलं पाहिजे आणि मुलग्याचं ऐकलं पाहिजे. हे जर तिनं ऐकलं नाही, विधवा झाली, तर तिला सरळ विहिरीत ढकलून द्या, असं सांगणाऱ्या मनुस्मृतीचा विरोध मीच नव्हे सर्व पक्षातल्या महिलांनी केला पाहिजे. कारण तो सर्वात मोठा आघात असणार आहे, तो आम्हा महिलांच्या वरती असणार आहे.